नमस्कार. आपण सगळेच आजच्या धावपळीच्या आयुष्यात जगतोय आणि शांतता शोधतोय, पण ती मिळते का? चला, आज आपण उपनिषदांमधल्या हजारो वर्ष जुन्या ज्ञानाकडे वळूया आणि बघूया की हे प्राचीन विचार आपल्याला आजच्या जगात शांतता मिळवण्यासाठी कशी मदत करू शकतात. कधीकधी असं वाटतं ना की दिवसभर आपण धावपळ करतो, खूप कामं करतो, पण दिवसाच्या शेवटी जेव्हा आपण शांत बसतो तेव्हा समाधान मिळत नाही. एक रिकामेपणा जाणवतो. खरं तर ही भावना आजकाल खूप सामान्य झाली आहे. आणि याचं मूळ कारण काय आहे माहितीये? आपण आपलं सुख, आपला आनंद भौतिक गोष्टींमध्ये शोधतोय. पण गंमत म्हणजे या शोधात आपली अधीरता फक्त वाढते आणि मनाची शांती मात्र कुठेतरी हरवून जाते. मग यावर उपाय काय? उपनिषद आपल्याला सांगतात की आयुष्यात आपल्यासमोर नेहमी दोन मार्ग असतात. एक मार्ग जो आपल्यासाठी खरोखर चांगला असतो आणि दुसरा जो फक्त वरवर सुखद वाटतो. या दोन मार्गांना उपनिषदांमध्ये श्रेयस आणि प्रेयस म्हटलंय. श्रेयस म्हणजे कल्याणाचा, ज्ञानाचा मार्ग, जो थोडा कठीण वाटू शकतो, पण तो आपल्याला कायमस्वरूपी समाधान देतो. आणि दुसरीकडे आहे प्रेयस, म्हणजे तात्पुरत्या सुखाचा, मोहाचा मार्ग, जो खूप आकर्षक वाटतो, पण शेवटी आपल्याला बंधनातच अडकवतो. म्हणजे शेवटी सगळा खेळ निवडीचा आहे. कठोपनिषदात म्हटल्याप्रमाणे जे शहाणे असतात ते आपल्या विवेकाचा वापर करतात. ते या क्षणिक सुखाच्या पलीकडे पाहतात आणि नेहमी श्रेयस म्हणजेच खऱ्या कल्याणाचा मार्ग निवडतात. आणि ही निवड किती महत्वाची आहे हे समजून घेण्यासाठी नचिकेताची कथा खूप सुंदर आहे. ही एका लहान मुलाची गोष्ट आहे, ज्यानं आपल्या निवडीतून जगाला एक मोठा धडा दिला. विचार करा, मृत्यूची देवता यम त्या लहानग्या नचिकेताला प्रत्येक सांसारिक सुख देऊ करते. संपत्ती, मोठं राज्य, हत्ती, घोडे, म्हणजे प्रेयस मार्गावर जे काही मिळू शकतं ते सगळं त्याच्यासमोर ठेवलं जातं. पण तो छोटा मुलगा काय करतो? तो हे सगळं नाकारतो. तो म्हणतो, ही सगळी सुख तर क्षणभर टिकणारी आहेत. ती उलट माणसाच्या इंद्रियांची शक्ती कमी करतात. बघा केवढा मोठा विचार. त्याने तात्पुरत्या सुखाऐवजी शाश्वत ज्ञानाला म्हणजेच श्रेयस मार्गाला निवडलं. त्याने यमाकडे तिसरं वरदान म्हणून काय मागितलं असेल? आत्मज्ञान. त्याला ते सत्य जाणून घ्यायचं होतं, जे कोणत्याही भौतिक गोष्टीपेक्षा काळाच्याही पलीकडचं आहे. ही होती खऱ्या ज्ञानाची ओढ. नचिकेताच्या या निवडीमुळे आपण उपनिषदांच्या आणखी एका महत्त्वाच्या तत्वाकडे येतो, आणि ते म्हणजे त्यागाची कला, जी आपल्याला खऱ्या आनंदाचं रहस्य सांगते. ईशोपनिषदामध्ये खूप सुंदर श्लोक आहे. तेन त्यक्तेन भुंजिथा. याचा सोपा अर्थ आहे, त्यागाने आनंद घे. म्हणजे निसर्गाने दिलेल्या प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या, पण आसक्ती न ठेवता त्यागाच्या भावनेनं. आता इथे अनेकांचा गैरसमज होऊ शकतो. त्याग म्हणजे वस्तू सोडून देणं नाही, तर त्या वस्तूंवरचा माझं हा भाव सोडणं. जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीकडे देवाकडून मिळालेली एक भेट म्हणून पाहतो, तेव्हा आसक्ती म्हणजे अटॅचमेंट आपोआप कमी होते. आणि याचा आपल्या मनावर होणारा परिणाम तर जबरदस्त आहे. जेव्हा आपल्याला कळतं की कोणतीच गोष्ट कायमची माझी नाहीये, तेव्हा ती गोष्ट गमावण्याची भीतीही मनातून निघून जाते. आणि हीच तर खरी मानसिक शांतता आहे, नाही का? चला तर मग आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया. हे सगळं ज्ञान ठीक आहे, पण आपण ते आपल्या रोजच्या आयुष्यात कसं आणायचं, याचे काही सोपे मार्ग पाहूया. हे खरं तर खूप सोपं आहे. पहिलं म्हणजे आपल्याकडच्या गोष्टींना आपली मालमत्ता न समजता एक देणगी समजा. दुसरं, कोणतंही काम पूर्ण मेहनतीने करा, पण यश अपयशाची चिंता सोडा. तिसरं, सगळ्यांमध्ये तोच एक आत्मा आहे हे लक्षात ठेवलं तर संघर्ष आपोआप कमी होतील. आणि हो, निस्वार्थ प्रेम आणि जे काम करतोय त्यात पूर्णपणे रमून जाणं हेच खऱ्या आनंदाचे मार्ग आहेत. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. या सगळ्याचा अर्थ जगापासून, जबाबदाऱ्यांपासून पळून जाणं अजिबात नाही. उलट जगात राहून सगळी कामं करत असतानाही आतून शांत कसं राहायचं हे शिकवणं, हे या ज्ञानाचं खरं उद्दिष्ट आहे. शेवटी जाता जाता एक प्रश्न. विचार करा की कदाचित खरा आनंद सतत काहीतरी नवीन मिळवण्यात नसेलच, तर आपल्याकडे आज जे आहे त्याचाच आनंद त्यागाच्या आणि कृतज्ञतेच्या भावनेने कसा घ्यायचा हे शिकण्यात असेल तर? यावर विचार नक्की करा.